या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री शुद्धोधन तायडे व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी उपस्थित होते। यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता राजेंद्र सूर्यवंशी, स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त श्री सुजित सूर्यवंशी, सौ रुचिता सूर्यवंशी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबुराव निकम, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार उपस्थित होते। यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री शुद्धोधन तायडे यांचा फुलपुष्प देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले। यावेळी शुद्धोधन तायडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रस्तावनेतील ही ओळ भारताच्या ताकदीची ओळख आहे। आम्ही भारताचे लोक, यात राजा प्रजा असा भेद नाही, तर सर्व नागरिक समान आहेत। लोकशाहीचे केंद्रबिंदू म्हणजे जनता आणि जनता म्हणजे आपण सर्व विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, कामगार, महिला, युवक, प्रत्येक भारतीय या महोत्सवाने आपल्याला सांगितले। संविधान समजून घ्या, त्यातील मूल्ये जगा, विवेकपूर्ण निर्णय घ्या, समाजात समता निर्माण करा, देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचला। देश आपला आहे, संविधान आपले आहे आणि जबाबदारी ही आपलीच आहे। यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी आपल्या भाषणात म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 3 वर्षांच्या मेहनतीनंतर हे संविधान तयार झाले आहे। त्यांनी दिलेले स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अभिव्यक्ती, धर्मस्वातंत्र्य अशी अनेक मूलभूत हक्क आपल्याला सुरक्षित करतात। आजच्या संविधान दिनी आपण ठरवूया की आपण लोकशाही बळकट करू, भेदभाव दूर करू आणि संविधानातील प्रत्येक तत्व मनापासून पाळू। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले। यावेळी महाविद्यालयात संविधानातील विविधता, एकता आणि भारतीय संस्कृती यांचा सुंदर संगम दाखवणारे काही सांस्कृतिक कार्यक्रम तृतीय आणि चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी केले। यावेळी सर्व बी फार्मसी, डी फार्मसीचे विद्यार्थी सहभागी झाले। यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबुराव निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारतीय संविधान हे जगातील सर्वाधिक सखोल आणि सर्वसमावेशक संविधान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महान कार्यात दिलेले योगदान अतुलनीय आहे। त्यांनी प्रत्येक भारतीयाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला। संविधानात हमी दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्ये हीच भारतीय संस्कृतीची ओळख आहेत। यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापिका सौ दीपाली पाचपुते यांनी केले। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बी फार्मसी व डी फार्मसीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।